मध्यरात्रीपासून मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यामधील भूम, परांडा, वाशी या भागामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो सुरू आहे। खरं तर रात्रीपासूनच मेघगर्जनेसह आहे तो पाऊस जो आहे तो बरसतोय। सध्या आपण भूम या परिसरामध्ये आहोत आणि इथल्या परिसरातल्या शेतामध्ये आपण सध्या पाहत आहोत। अक्षरशः शेताला तळ्याचं स्वरूप जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण जे तुरीचं जे शेत आहे या तुरीच्या शेतामध्ये आहोत। बाजूला सोयाबीनचं सुद्धा शेत आहे आणि या सोयाबीनच्या शेतामध्ये सुद्धा अक्षरशः आपण बघू शकतो की हे चित्र, या चित्रामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की बरसणारा पाऊस बरसल्यामुळे अनेक इथल्या नद्यांना जे आहे ते महापूर आलेला होता आणि याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। तर कुणाच्या घरामध्ये पाणी घुसलेलं होतं, तर अनेकांचे पशुधन सुद्धा वाहून गेलेले होते। मात्र काही प्रमाणात पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांना इथल्या दिलासा मिळत होता। मात्र पुन्हा एकदा आता पाऊस सुरू झाल्यानं मोठं संकट इथल्या शेतकऱ्यांवरती आणखी ओढवताना दिसत आहे। सकाळपासून सुद्धा आता बघू शकतो की पाऊस जो आहे तो सध्या अद्यापही सुरूच आहे। पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून सुद्धा इथल्या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे असा जो आहे तो इशारा देण्यात आलेला आहे। मात्र सध्या जी परिस्थिती आहे, अनेक जे रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा असल्यामुळे अनेक रस्ते सुद्धा वाहतुकीसाठी इथल्या भागातील बंद झालेले आहेत। त्याचबरोबर ती शेतातली सुद्धा परिस्थिती अतिशय बिकट आहे। अनेक शेतांमध्ये पावसाचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।